पासून उगम होतो असं म्हणतो. त्याच पद्धतीनं वाशिष्ठीतलं जे एक उगमाचा भाग म्हणजे मेन जे पाणी येतं ते इथून येतं. त्याला आपण कोळकेवाडी डॅम म्हणतो. त्या कोळकेवाडी डॅममध्ये इथून आपल्याला चिपळूणला जनरेशन होतं, पण तत्पूर्वी ज्याला डॅम म्हणतो तसा हा डॅम नाही, धरण म्हणता येत नाही. तर हे फक्त पाणी साठवण्याचं काही प्रमाणात ठिकाण आहे, ज्याच्यामध्ये माझ्या हिशोबानं 136 लिटर ही 136 मीटर त्याचा टॉप आहे आणि 128 बॉटम आहे. याच्यामध्ये काय होतं, जे कोयनेच्या 2 स्टेजचं जनरेशन होतं, जसं आपण पोफळीचा वळण बंधारा बघितला. हां, मग याची गरज नाही ना. आपण पोफळीचा वळण बंधारा बघितला, तिथून ते पाणी असू दे, तिथून ते पाणी फिरवण्यात येतं TRTला. तिथे एक इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा भाग आहे आणि त्या दोघांचं मिळून पाणी पुन्हा इथे पुढे ह्याच्या तोंडाला फिरवण्यात येतं. याच पद्धतीनं जे कोयनेमध्ये 4थ्या टप्प्याचं लेक टॅपिंग केलं तुम्ही ऐकलं असेल, ते लेक टॅपिंग केलेलं पाणी पण इथे सोडण्यात येतं. आणि ह्या 2 टप्प्याचं जे पाणी इथे आल्यानंतर या पाण्याची पातळी मेंटेन ठेवली जाते, ती जास्त एकदम. आणि इथून हे खालच्याबद्दल तुम्हाला मोठे पाईप दिसत आहेत. या पाईपच्या खाली 3 मजल्यापेक्षा जास्त खाली खोल इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, टर्बाईनचे. आणि ह्या पाईपनं पाणी त्या टर्बाईन्सवर टाकलं जातं आणि तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. ते इलेक्ट्रिसिटी जनरेट केलेलं पाणी याच्याच खालच्या बाजूला टनेल आहे, ह्या टनेलमध्ये ते पाणी सोडलं जातं. आणि हा टनेल पुढे जाऊन आपल्याला पेडांब्यामध्ये तो बाहेर पडतो. तो भाग आपण एक शॉर्ट, आता पाऊस होता म्हणून काही आपण स्किप केलं, तर तिथे तो बाहेर पडतो आणि ते पुढे जाऊन वाशिष्ठी नदीला मिळतं. आता ज्या काही प्रमाणात चिपळूणमध्ये महापुराची शक्यता आणि महापुराचं जे कारण एक संबोधलं जातं, त्याचं कारण असं एक 13,000 क्युसेक्स पाणी ह्या डॅममध्ये आहे. आणि ज्यावेळी हाय टाईड मोठ्या प्रमाणात असते, म्हणजे उधाणाची भरती अमावास्या आणि पौर्णिमेला असते आणि पाऊस 160 मिलीमीटर 170 मिलीमीटर ह्या संपूर्ण खोऱ्यातून पडतो, त्याच वेळी हा डॅम भरला जातो आणि तिकडचं जनरेशन चालू असतं. आणि येथे 400 म्हणजे 4ही टर्बाईन चालू करून हे पाणी आपल्या वाशिष्ठीमध्ये सोडलं जातं. त्यामुळे प्रकरण असं होतं की हाय टाईडमध्ये येणारा पाण्याचा दबाव, पावसाच्या इथून पाणलोट क्षेत्रात असलेलं पाणी येणारं संपूर्ण पाणी, त्याचा होणारा जलसाठा आणि त्याची होणारी स्पीड, आणि त्याचबरोबर हे 125 मीटरवरनं खाली येणारं जिथे टनेल ओपन होतो तिथे साधारण 28 मीटर समुद्र सपाटीपासूनची उंची आहे. 28 मीटर हां, 28 फक्त 28 मीटर. पण परिणाम असा होतो की हे स्पीडनं त्या टनेलमध्ये पाणी जातं. 4 टर्बाईन्सचं पाणी एका वेळी सोडल्यामुळे आणि दबाव आल्यामुळे ज्या पद्धतीनं ते पाणी, म्हणजे या पाण्याचं 4ही टर्बाईन सोडल्यानंतर आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं होतं की 100 मीटर विड्थला 1.10 मीटरचा फरक पडतो. ही 4ही टर्बाईन्स ॲट अ टाईम चालू केल्यानंतर इन्क्रीज होते विड्थ. पण ह्याचा विपरीत परिणाम असा होतो, उष्टीच्या काळी सोडलं तर त्याचा काही इफेक्ट होत नाही. पण ज्यावेळी उधाणाच्या भरतीच्या काळी केल्यानंतर ते 1.10 मीटरचे अगर त्याच स्पीडनं ते 2.20 मीटरनं इन्क्रीज होते मागचा दबाव आणि त्याच्यामध्ये येणारा दबाव. म्हणून चिपळूणकरांचं जे म्हणणं आहे, आणि हा प्रयत्न आपण मागच्या वर्षी सन्माननीय प्रांताधिकारी हे लिंगाडे साहेब ह्यांनी आपण मागच्या वेळी सगळ्या हे केलं, तसं केलं की ज्यावेळी ही पोझिशन असेल त्यावेळी इथे फक्त एकच टर्बाईन चालू ठेवा, म्हणजे महापूर येणार नाही. पूर येणं गरजेचं आहे. टर्बाईन चालू ठेवू नका. ज्या दिवशी पाणी असेल एकच टर्बाईन चालू ठेवा. आणि गेल्या वर्षी अनेक वेळा पाणी आलं शहरामध्ये, पण जास्तीत जास्त फुटभर रस्त्यावर आला. पाऊस मोठा पडत होता, बरोबर ना, जुलै महिन्यामध्ये मोठा पाऊस पडत होता, पण महापूर आला नाही. याचं कारण फक्त एकच टर्बाईन चालू होतं आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत. तर हे कोयना धरणाबाबत एक आपल्यावर असणारं इफेक्टची म्हणजे समज आणि गैरसमज ह्या दोन्ही गोष्टी इथे क्लिअर होतात की हे पाणी आपल्याला वाशिष्ठी नदीला मिळतं. 136 ते 32. आता प्रांत साहेबांनी ते पण आता कमी करत आणलंय. 132 ते 131 मीटरवर त्यांनी केलंय. अजून त्यांचं थोडंसं कमी करण्याचा विचार आहे, पण त्याचा परिणाम असा होतो की टॉप हाईट कमी केली तर इलेक्ट्रिसिटी जनरेटरला स्पीड, टर्बाईनची स्पीड कमी होते. या गोष्टीचा पण थोडासा विचार करावा लागतो. आणि तिथे जायला किती वेळ लागतो? आपल्या इथून जे पाणी जातं ते त्या स्पीडला गेलं तर 45 मिनिटं जातात बरोबर. सर 21 जुलै 2006 पाणी जेव्हा सोडलं होतं ना, त्यावेळेला कंडिशन कशी होती? तुम्ही आता जी भरतीबद्दल बोलतात ते ॲट अ टाईम पाणी सोडणं आणि थांबलेलं पाणी आपल्याकडचं, ज्याला आपण समुद्री भाषेत किंवा दर्यावर थांब पाणी म्हणतो, तर त्यावेळेला कंडिशन कशी होती ती सांगा. पाणी का चढलं? त्यावेळी जे सांगतो, पाण्याची स्पीड जी वाढली ही सकाळी 6 वाजता वाढली. 6 वाजता वाढली म्हणजे काय झालं, त्यावेळी भरती नव्हती. तर
म्हणजे मधला काळ होता, भरती संपत आली होती, आपलं भरती होऊन उटी झाली होती आणि उटीचा कालावधी होता, शेवटचा पिरियड होता. आणि 12 वाजता त्यावेळी बरोबर भरती होती आणि 6 वाजता ती ही होते. त्याचा परिणाम आपल्याला दाभोळपासून इथे येईपर्यंत 1 तासाचा फरक पडतो. पण त्या 5:30-6च्या वेळेमध्ये इथील जे पाणी सोडलेलं होतं ते पाऊस तर मोठ्या प्रमाणात झाला. मगाशी मी शिरगावच्या ब्रिजवर सांगितलं की त्यातलं एक आणखी परत सुधारणा सांगतो की आपण जे शिरगावचा ब्रिज आहे, तर 2021 जुलैची जी रात्र होती, म्हणजे 20 जुलैची रात्री 12 वाजताची होती. समीर सर, मी चुकत असलो तर मला कळते. सगळ्यात पहिले पाणी कुठं भरलं असेल तर शिरगावमध्ये पाणी भरलं. त्या घरामध्ये जवळजवळ 7 ते 8 फूट पाणी आलं होतं आणि आम्ही तिथे गेलो होतो. का पण म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी हे झालं होतं आणि वळण बंधाऱ्याचं जे पाणी इकडे डायव्हर्ट केलं जात होतं ते तिथे बंद होऊन ते पाणी थेट इतकं स्पीड आली की ते सगळं त्या किनाऱ्याला आलं. पहिला पूर आला तो पुराचं पाणी शिरलं ते शिरगावमध्ये. तर त्यावेळी असं की हे पाणी संपूर्णपणे सोडल्यामुळे, कारण इकडचं क्षेत्रफळ संपूर्ण जो हा भाग आहे याच्यामध्ये 400 मिलीमीटरच्या वर पाऊस पडत होता त्या रात्री. कोणी काय म्हटलं, रेकॉर्ड आपल्याकडे ॲक्युरेट नाही आहेत, कारण त्याच्यातलं थोड्याशा चुका आहेत की आपण मॅन्युअल रेनगे स्टेशन होती, कोण लिहितं तसं लिहितं, पण हे प्रॅक्टिकली फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता ह्या पूर्ण पांडवड. आणि आणखी एक घडलं होतं तुम्हाला सांगतो, आता आपण तिथे जाऊ शकत नाही. ह्याचा जो वरचा भाग आहे तिथे मध्ये मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड झाली आणि जिथून ते पाणी हे जातं ना तिथे सगळं पॅक झालं होतं. त्या ठिकाणी मला वाटतं 15 दिवस 3 फोकलंड आणि शेकडोनी म्हणजे मोठ्या प्रमाणात डंपर राहून ते आपण तिथनं काढायचं जलसंपदा काम करत होतो. आणि ते त्याच रात्री घडलेलं होतं. कोळके जांभरे म्हणतात त्याला. कोळके जांभरे म्हणतात, जिथं आपलं हे आहे. पण सर, पाणी सोडलं दुसरी होतं, त्या दुसरी एक गोष्ट मला विचारायची आहे. तुमचं मत Yes. काय? पाणी इथून सोडलं होतं नव्हतं त्यावेळेला नाही म्हणतात. पाण्याचं प्रमाण मी म्हटलं